इनका खुसूसी एजाज किया जा रहा है। बहुत खूब जनाब अब्दुल रज़्ज़ाक मूसा दखनी के हाथों। बहुत खूब, जज़ाकल्लाह, शुक्रिया। ऐसे ही आपका ताउन हमेशा रहे, ये हम दुआ करते हैं। बाकी सबके लिए जो है मैं मुबारकबाद पेश करूंगा। कमेंट्री वाले भी बहुत ताउन कर रहे हैं, कमेटी वाले भी। अब खेल शुरू हो जाए। खेल शुरू हो रहा है। माइक में सर के इथे चौकाराचा इशारा येतोय, धावसंख्या पाहिली गेली तर खातं कोल्लं जातंय 4 धावेनिशी पंचांचा चौकाराचा इशारा आला आणि 4 धावा. पहिलाच फटका फाईन लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. मिस्पर आणि मारूप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर असेल तो मिस्पेर आणि नॉन स्ट्राईकला असेल तो मारूप. पाहिलं गेलं तर धावसंख्या 4, स्ट्राईकवर असेल मारूप आणि नॉन स्ट्राईकला असेल तो मिस्पेर. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल सिद्धेश. सामना पाहायला गेलं तर संस्कृती डोंबिवली विरुद्ध गोळकट चिपळूण या दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला चेंडू 4 धावांसाठी मोजला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोलवला जातोय. उजव्या एसटीच्या बाहेर जाणं चेंडूला चेडलं गेलं. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सीमारेषेबाहेर जाण्यापासून चेंडूला रोखलं गेलं. तोपर्यंत पाहिलं गेलं तर 3 धावा निश्चितच पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग द बिटवीन विकेट म्हणावं लागेल. धावसंख्या 7 वर जाऊन निश्चितच पोहोचेल. पहिल्या चेंडूवर चौकार पाईन लेगच्या दिशेने आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जो चेंडू टोलवला गेला तिथे 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग दोन्ही पर्यंतच्या माध्यमातून नक्कीच झालंय. मारूप आणि मिस्पर ही सलामीची जोडी गोळकट चिपळूण या संघाकडून. संस्कृती डोंबिवली प्रथम गोलंदाजी करत असेल. इथे मात्र चांगला पटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून जातोय. 1 बाउंड चेंडू चौकार. स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय 11 धावा पहिल्या 3 चेंडूवर कोरल्या गेल्यात. पहिला चेंडू चौकारासाठी मोजला गेला. दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्या आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा 4 धावा. असं समीकरण पहिल्या 3 चेंडूंचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर येतो सिद्धेश. कशा प्रकारे कमबॅक करेल आपल्या संघासाठी हे पाहणं गरजेचं असेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी ते मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आता मात्र मिस्पेर याच्याकडून झाला. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला गॅदर केलं गेलं 30 यार्ड सर्कलमध्ये आणि एक धाव पूर्ण केली गेली. स्वतःचं खातंही कोल्लं गेलं. संघाच्या खात्यातही भर पाडली गेली. धावसंख्या पाहिली गेली तर 12 धावा निश्चितच जोडल्या जात असतील. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. येणाऱ्या 2 चेंडूवर कशा प्रकारे पटके खेळले जातील पाहिलं गेलं तर मारूप जसा काय पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय तशी फलंदाजी पहिल्या 3 चेंडूवर केली गेली. इथे मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू एसटी रक्षक कुठेतरी मिस फिल्डिंग करतोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा येईल. एकूण 2 धावा निश्चितच पाहायला मिळतील. या 2 धावेनिशी संघाच्या खात्यात पुन्हा एकदा भर पडेल. पाहिलं गेलं तर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचत असताना माफ करा धावसंख्या पाहिली गेली तर 14 असेल. आणि इथे मात्र मोठा फटका लगावला जातोय. क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीने झालं. चेंडू गेलाय तडी पारसाठी 4 धावांसाठी. अठरा धावा निश्चितच स्कोर कार्डवर जोडल्या जातील. माझे स्कोरर मित्र मला इथे कळवत आहेत 18 धावा जोडल्या जात असताना पाहिलं गेलं तर संस्कृती डोंबिवली अंडरआर्म क्रिकेटमधील सर्वात मोठी टीम म्हणून ओळखली जाते. आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये दाखल झाल्या. इथे मात्र मोठा फटका कव्हरच्या दिशेने खेळवला जातोय. चेंडूला गॅदर केलं जाईल आणि इथे मात्र प्रयत्न कुठेतरी अंतिम क्षणी अपुरा ठरला. चौकार निश्चितच पाहायला मिळालाय. तोपर्यंत ऐकूया डीजे.
पाहिलं गेलं तर 4 चौकार लगावले गेलेत पहिल्या षटकामध्ये. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर होता. पहिलं षटक खूप महागडं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूपासून इरादे स्पष्ट केले ते मारुप याने. त्याची साथ देताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तो मिसपेर. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी गोळकोट चिपळूण या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. संस्कृती डोंबिवली विरुद्ध गोळकोट चिपळूण या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील हा सामना रंगतोय. सामन्याचे पंच म्हणून पाहिलं गेलं तर अक्षयजी पाटील आणि स्क्वेअर लेग पंच विश्वनाथजी लिंगायत. विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जी गाडी आहे ते रिफ्लेक्शन होते तिथून ती गाडी काढायची असेल. थर्डमॅन रिजनला जी गाडी दिसते रिफ्लेक्शन होतंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर असणारी ती गाडी तिथून कृपया काढा. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुहास काकडे गोलंदाज असेल. 5 षटकांचा चालणारा सामना. पहिलं षटक प्रगतीपथा पूर्ण झालं आणि धावसंख्या 22 कोरली गेली. डाव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला गेला. वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता तो मात्र मारूप आपल्या संघासाठी निश्चितच पाहिलं गेलं तर महत्त्वाचं योगदान दिलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा कोरल्या गेल्यात. पुन्हा एकदा सुहास इथे मात्र गती कमी केली गेली. डाव्या हाताचा गोलंदाज गतीचं मिश्रण इथे दाखवतोय. 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या गेल्यात त्यांना कुठेतरी लगाम लगावला जातोय. धावसंख्या स्थिरवून ठेवली जाते. चेंडूला वळण देण्याचं काम केलं गेलं या चेंडूवर आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 7 ते 8 पावलांचा रनअप पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. डाव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र जादू करेल. इथे मात्र खराब चेंडू जात आहे सरळ षटकारासाठी. खराब चेंडूला प्रत्युत्तर दिलं 6 धावांसाठी. धावसंख्या पाहिली गेली तर 28 धावा निश्चितच जोडल्या जात असतील. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसरा चेंडू पोलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि
धावसंख्या पाहिली गेली तर दुसरं षटक तिसरं षटक प्रगतीवर असताना 34 धावा निश्चितच जोडल्या जात असतील आणि इथे मात्र 36 धावा निश्चितच जोडल्या जात असतील. पाहिलं गेलं तर स्कोर कार्डवर 36 धावा असताना गडी बाद असतील मात्र 2 आणि नो बॉलचा इशारा पंचांनी या अगोदर केला होता. प्रेटची संधी, या संधीचं सोनं करावं लागेल. सोने पे सुहागा डाव्या त्याच्या फलंदाजासाठी मैदानाच्या आतमध्ये अब्दुल रहीम याच्यासाठी असेल. कशा प्रकारे फटकेबाजी करेल या कशा प्रकारे या प्रेटचा फायदा उठवला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. उजव्या त्याचा फलंदाज इथे मात्र आमंत्रित केलं होतं. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या पाहिली गेली तर 37 धावा निश्चितच पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्डवर तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 3 चेंडू नक्कीच शिल्लक असतील अजूनही. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी संस्कृती डोंबिवली विरुद्ध यंगस्टार गोळकट चिपळूण या दोन संघादरम्यान सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल डोंबिवली संघाच्या बाजूने गेला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केलं गेलं ते गोळकोट चिपळूण या संघाला फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 22 धावा केल्या गेल्या आणि त्यानंतर कुठेतरी लगाम लगावला जातोय. इथे मात्र अलॉंग द कार्पेट चेंडूला गॅदर केलं गेलं आणि एक धाव पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जोडी असेल अब्दुल रहीम आणि मारूफ सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालाय आणि चांगली कामगिरी पाहायला मिळते. 10 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी केली गेली आणि अब्दुल रहीम हा एक चेंडू पेस करत असताना एका धावेवर खेळत असेल. गोलंदाज बारकवर असेल तो राज काकडे संस्कृती डोंबिवली संघाकडून. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. मिडल चुकीच्या पद्धतीने झालं. दुसऱ्या डावेचा प्रयत्न केला गेला आणि या 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही मी विनंती करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जी ब्रिझा आणि दुसरी गाडी आहे ती तिथून काढायची असेल विनंती केली जाईल किंवा व्हॉलंटियर्स आपण तिथे जाऊन कृपया ती गाडी काढायला सांगा. त्या गाडीचं रिफ्लेक्शन होतंय. ते मात्र डाव्या त्याचा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटवर चेंडू नीट येत नाही आहेत. मिडल नीट होत नाही आहे. एकेरी धावा घेतल्या जात आहेत प्रत्येक चेंडूवर. धावसंख्या 41 असेल. 41 धावा निश्चितच पूर्ण केल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 41 धावा पूर्ण केल्या गेल्या. तोपर्यंत ऐकूया डीजे. ब्रिझा गाडी अजूनही थोडीशी गाडी क्रॉस करून लावा आणि त्याच्या शेजारी जर त्या गाडी ड्रायव्हर असेल दरवाजा तर उघडा. पाहिली गेली तर 3 षटकांचा खेळ पूर्ण मैदानाच्या आतमध्ये झालाय. 41 धावा 2 गडी बाद. राजापूर तालुक्यातील एक अव्वल दर्जाची स्पर्धा कातीच्या मैदानावर खेळवली जाते. दखनी आणि मुल्ला मैदान हे ते उपलब्ध करून दिलं गेलंय आणि 1,11,111 रुपयांचं पारितोषिक प्रथम संघाला आणि उपविजेत्या संघाला पाहिलं गेलं तर 55,555 आणि आकर्षक चषक मॅन ऑफ द सिरीजचा जो कोण मानकरी ठरेल त्यासाठी DFC ग्रुप यांच्याकडून फ्रीज असेल आणि वैयक्तिक पारितोषिकही या स्पर्धेमध्ये नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये बरसात करतील. मोठमोठे स्टार खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालेले पाहिले. आजच्या दिवशी पाहिलं गेलं तर योगेश पेंडकर, करण मडवी आणि विकी भोईर यांसारखे मोठमोठे खेळाडू इथे दाखल झाले आहेत. कृष्णा सातपुते, कृष्णा पवार हे येणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. मोठमोठे स्टार खेळाडू टेनिस क्रिकेट विश्व ज्यांनी आपल्या नावावर केलं ते इथे दाखल झाले. आपला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कातीवासीय राजापूरवासियांना त्यांनी आपला नैसर्गिक खेळ दाखवून दिला आणि मन जिंकले. कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर किरण पवार याच्या बॅटमधून 2 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली आणि अव्वल स्थानी असेल या स्पर्धेमध्ये
फलंदाजीच्या क्रमवारीत. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एका धावेने संघाच्या खात्यात निश्चितच भर पडलेली दिसेल. स्कोर कार्डवर धावा असतील त्या 42 आणि गडी बाद 2. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना एक चेंडू तर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिनेश. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू टाकण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला, परंतु मारूप स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये माघारी परत येतो अब्दुल. आत्महत्या म्हणावी लागेल आपल्या संघासाठी अब्दुल याची. तिसरा धक्का धावबाद स्वरूपात बसतोय अब्दुल रहीम याच्या रूपाने मारूप, जो चांगली फलंदाजी करतोय पण खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एटवर दिसेल. 10 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी केली गेली आहे. आवश्यकता असेल ती मात्र संस्कृती डोंबिवली संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याची, तेच काम केलं जातंय संघाच्या माध्यमातून. चौथं षटक प्रगतीवर असताना 42 धावा एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. अजूनही एक अंतिम षटक येणं बाकी असेल. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. निर्णायक षटक म्हणावं लागेल हे गोळकोट चिपळूण या संघाला. दिनेश कदम गोलंदाजी मार्कवर असेल. माजी सरपंच मंचेकर सर यांचं इथे आगमन होतंय. सर स्वागत असेल. अतिथी कक्षामध्ये जेवढे जेवढे मान्यवर उपस्थित झालेत त्यांचं मी प्रथमेश मेस्त्री कॉमेंट्री बॉक्समधून सरचे स्वागत करेन. आणि इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू निश्चितच पाहायला मिळेल आणि चर्चा केली जाईल दोन फलंदाजांमध्ये. ज्या पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या त्यानंतर कुठेतरी धावगतीला लगाम लगावला गेलाय. सरासरीला कुठेतरी लगाम लगावला गेला. येणाऱ्या गोलंदाजांकडून चांगलं काम केलं गेलं आपल्या संघासाठी. संस्कृती डोंबिवली विरुद्ध यंगस्टार गोळकोट चिपळूण या दोन संघादरम्यान हा सामना रंगताना दिसतोय. आमच्याबरोबर जोडले जाणारे सर्व क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून जे जोडले जातात त्यांचं मी प्रथमेश मेस्त्री कॉमेंट्री बॉक्समधून सहर्ष स्वागत करेन. विशेषमध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला. या षटकारांची संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली. 48 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात असताना चांगली पटकीबाजी मारूप याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी केली जाते. यंगस्टार गोळकोट विरुद्ध संस्कृती चिपळूण या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय. चौथ्या षटकाचा खेळ मध्यंतरावर येऊन पोचतोय. 4 चेंडू झालेत. मंचकर सरांचा इथे सन्मान करण्यात येईल. पाहिलं गेलं तर चांगला पटका लगावला जातोय. एलिव्हेशन दिलंय. ताकद कुठेतरी कमी पडते. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. माघारी परतावं लागेल. 26 धावांचं योगदान दिलं गेलंय ते मारूप याच्या बॅटने. मंचकर सरांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन उपस्थित मान्यवर यांना की मंचकर सरांचा इथे सन्मान सत्कार करावा. आपला बहुमूल्य वेळ देत आपण इथे दाखल झालात, उपस्थित दाखवलात त्याबद्दल आम्ही आभारी असू. सरचे स्वागत असेल. मैदानच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होईल. वारिस आणि अमन गोटे ही जोडी पाहायला मिळेल. दोनही फलंदाज पाहायला गेले तर वैयक्तिकरित्या 0 या धावांवर असतील. अमन स्ट्रायकिंग एंडवर असेल आणि गोलंदाजी मार्कवर दिनेश कुठेतरी 7 धावा खर्च करत असताना एक गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील आणि हा निर्धाव टाकला जातोय. 4 षटकांचा खेळ पाहायला गेलं तर पूर्णत्वास येतोय. धावसंख्या पाहिली गेली तर 48.
धावा जोडल्या जात असताना स्कोर कार्डवर अंतिम षटक, हाणामारीचं षटक, किती धावा जमवल्या जातील, किती निर्धाव चेंडू टाकले जातील हे पाहणं गरजेचं असेल. कशा प्रकारे धावसंख्येला चाल दिली जाईल दोन फलंदाजांकडून हे पाहणं गरजेचं असेल. पाहिलं गेलं तर दोन्ही फलंदाज नौके फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये असतील. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, तदनंतर पुढील 3 षटकामध्ये पाहिलं गेलं तर खूप कमी धावा जमवल्या गेल्या, पडझड झाली. 4 गडी आपल्याला तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाले. संस्कृती 11 डोंबिवली विरुद्ध यंगस्टर गोवळकोट या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय. प्रथम नाणेफेकीचा कौल संस्कृती डोंबिवली संघाच्या बाजूने गेला आणि गोलंदाजी स्वीकारले. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की संस्कृती 11 डोंबिवली संघाचा कुठेतरी हा निर्णय चुकला, परंतु नंतर दुसरं तिसरं चौथं षटक हाताळलं गेलं. त्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य आहे असं दाखवून दिलं गेलं. 4 षटकांमध्ये 48 धावा, 12ची सरासरी राखली जाते. अंतिम षटक, हाणामारीचं षटक, राज काकडे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी अंतिम. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. बाहेर जाणारा चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू लेग कटर म्हणावा लागेल. धावसंख्या स्थिरावलेली असेल. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. जर्सी नंबर पहा, राज काकडे याच्या जर्सीवर पाहायला मिळतोय. एक जर्सी नंबर परिधान करून हा खेळाडू. इथे मात्र चांगला फटका लगावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि चांगला झेलही घेतला जातोय. रनिंग मध्ये झेल घेतला जातोय, चांगला झेल म्हणावा लागेल. तर या क्षेत्र क्षेत्ररक्षक आपल्याला झेल घेताना दिसला. चांगले झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत आणि वारीस माघारी परतील. कोणत्याही प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी न देता माघारी आलाय. अंतिम षटक राज काकडे याच्या हातामध्ये दिलं गेलं. एक यश मिळवून दिलं गेलं. इथे मात्र चांगलं चेंडू म्हणावा लागेल आणि यष्टीरक्षक कुठेतरी चुकतोय, चूक केली गेली आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही. ते मात्र हा तिसरा चेंडू एका धावेसाठी मोजला जाईल. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु झेल घेतला गेला मैदानच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेने आपल्याला वारंवार पाहायला मिळालंय. जेवढे झेल त्याच्या हातामध्ये गेले ते मात्र चांगल्यारीत्या झेलले गेलेत. ते मात्र आत्ता वाईडचा इशारा नक्कीच येईल. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच विश्वनाथजी लिंगायत वाईड घोषित करतायत, दंडित करतायत. धावसंख्या 50, सांघिक अर्धशतक पूर्ण होते. 5 गडी बाद 50 धावा. राज काकडे पाहिलं गेलं तर दुसरं षटक हाताळत असताना आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्यात. विश्वास जो दाखवला गेलाय राज काकडे याच्यावर, तो कुठेतरी आतापर्यंत पात्र ठरतोय. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न नो घोषित केला गेला आणि इथे मात्र संधी असेल मोठा फटका, अजरामर फटका खेळण्याचा. हॅलो हॅलो आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये तिर्लोट गावचे पोलीस पाटील उपस्थित आहेत. रवींद्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही सन्मान करतो आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये तिर्लोट गावचे पोलीस पाटील साहेब रवींद्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान होतोय. आमच्या मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते आपण शुभ हस्ते यांचा सन्मान करतो आहोत मुख्य व्यासपीठावर. पुन्हा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद अमोल जमदाडे सर. पाहिलं गेलं तर ॲक्शनवर नो बॉल घोषित केलं गेलाय. हा गोलंदाज आता मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाज म्हणून बाद असेल. आता मात्र अंतिम षटक पुन्हा एकदा कोणाच्या हातामध्ये आमंत्रित केलं जाईल, दिलं जाईल हे पाहणं गरजेचं असेल. यंगस्टर गोवळकोट विरुद्ध संस्कृती 11 डोंबिवली या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय. 52 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात असताना 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमंत्रित केलं जात आहे प्रदीप यादव
षटक पूर्ण करण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज असेल. जर्सी नंबर 6. मात्र उजव्या हाताचा फलंदाज हलक्या हाताने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कुठेतरी मिसफिल्ड झाली आणि इथे मात्र धावबादची संधी चालून आली होती. आणि दोन्ही फलंदाज पाहायला गेले तर सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये असतील. आणि या 2 धावेनिशी धावसंख्या 54. 5 गडी बाद 54 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. येणारे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहणं गरजेचं आहे. प्रदीप यादव गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय. हळुवारपणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. सरळ टाकलेला चेंडू कव्हर विषेपमध्ये कुठेतरी चुकीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चुकीच्या पद्धतीने गॅदर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाहायला मिळाला तो चौकार. या स्पर्धेतील पाहिलं गेलं तर 130वा चौकार येतोय आणि 131 षटकारही ठोकले गेलेत आतापर्यंत. म्हणजे चौकारांनी 58 धावा स्कोर कार्डवर निश्चितच जोडल्या जात असताना अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे हा अंतिम चेंडू हाताळला जाईल पाणकरच्या इथे मात्र चांगला फटका लगावला जातो. एलिव्हेशन ताकद नजाकत चेंडू सीमापार षटकार. अंतिम चेंडूवर षटकार ठोकला गेला आणि धावसंख्या पाहिली गेली तर 64. पाहिले गेले तर 64 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या आणि 65 धावांचं योगदान दिलं गेलंय. पाहिलं गेलं तर आतापर्यंत 64 धावा आणि 65 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये संस्कृती 11 डोंबिवली या संघाला दिलं गेलंय. हे आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण येईल हे पाहणं गरजेचे असेल आणि फोनवरही बदल होईल. मी प्रथमेश मेस्त्री तुर्तास रजा घेतो. मायक्रोफोनवर जोडले जातील दिनेश टोकरूल सर.
टीम की ओर से पाला और लेके 5 ओवर में 65 रनों का टारगेट दिया है। इस बीच देखा जाए तो स्ट्राइक बल्लेबाज बीच मैदान में सुहास और शाम। सुहास ने जो ओवर किया था अपने ओवर में 11 रन खर्च किए थे, एक सफलता दिलाई। इस बीच देखा जाए तो राइट आर्म और द विकेट और पिच गेंद। इस समय कहीं ना कहीं एक्स्ट्रा कवर में गेंद ट्रैवल करते हुए खिलाड़ी मौजूद, लेकिन इस बीच दोनों बल्लेबाजों ने एक रन पूरा कर लिया तेजी के साथ। दूसरा रन भी बड़ी आसानी से पूरा कर लिया, तो 2 रन से टीम का खाता ओपन हो चुका है। बल्लेबाज ने अपना खाता ओपन किया। इस ओवर की पहली गेंद पे 2 रन की कहानी बनती हुई 65 रनों का टारगेट दिया है। दोपहर के सत्र में आज के दिन का यह तीसरा मुकाबला यहां पर साबित होता हुआ। कहीं ना कहीं संस्कृति डोंबोली टीम और यंगस्टार गोवलकोट चिपलुन के बीच तो पहले बैटिंग कर यंगस्टार गोवलकोट चिपलुन टीम ने 5 ओवर की नुकसान पर 64 रन बनाए। 65 रनों का टारगेट है संस्कृति डोंबली टीम बल्लेबाजी करते हुए। इस बीच गोली के क्षेत्र में गेंद जाते हुए क्षेत्ररक्षक मौजूद है, 1 रन लेने में कामयाबी। सीधे बल्ले के साथ खेला था तो 1 रन से टीम का स्कोर आगे जाता हुआ। टीम का स्कोर हुआ 3 रन। इस बीच अगर देखा जाए तो 65 रनों का टारगेट है। स्ट्राइक पर स्ट्राइक बल्लेबाज सुहास, ऑन स्ट्राइक इस मर्तबा नॉन स्ट्राइक एंड पर शाम गेंदबाजी करते हुए। शाम गेंदबाजी मोर्चे पे इस ओवर की अगली गेंद लेके कहीं ना कहीं ये मुकाबला 65 रनों का टारगेट दिया। रफ एंड टफ मुकाबला साबित होता है। राइट आर्म और द विकेट गेंदबाजी। शॉर्ट पिच गेंद इस समय आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे। मिडाउन के क्षेत्र में गेंद ट्रैवल करते हुए ग्यादर करते हुए खिलाड़ी तब तक 1 रन पूरा कर लिया, तो 1 रन की मदद से अब टीम का स्कोर आगे जाता हुआ सिंगल फिगर में 4 रन। 2003 का जो वर्ल्ड कप का फाइनल मैच हुआ था उस वक्त कहीं ना कहीं देखा जाए तो सचिन रमेश तेंदुलकर ने ग्लेन मैकग्राथ की पहली ओवर की चौथी गेंद पे चौका मारा था। यहाँ पर टीम का स्कोर सिंगल फिगर में नजर आता हुआ 4 रन। 65 रनों का टारगेट दिया। राइट आर्म और विकेट गेंदबाजी और पिच गेंद इस समय सीधे बल्ले के साथ खेला था, लेकिन कहीं ना कहीं अपनी गेंदबाजी में फील्ड करना चाहते थे। गेंदबाज 1 रन लेने में कामयाबी हासिल की दोनों बल्लेबाजों ने, तो 1 रन से टीम का स्कोर आगे जाता हुआ सिंगल फिगर में 5 रन। यहां से देखा जाए तो अभी भी जीतने के लिए 60 रनों की आवश्यकता है। संस्कृति डोंबोली टीम 65 रनों का टारगेट दिया है। यह टारगेट चेस करती है। पहले ओवर का खेल बीच मैदान में चलता हुआ। टीम का स्कोर है 5 रन। जिंदगी बहुत कुछ सिखाती है दोस्तों, कभी हंसाती है, कभी रुलाती है, कभी खुद से भी ज्यादा किसी के ऊपर भरोसा मत करना, क्योंकि अंधेरे में तो परछाई भी साथ छोड़ जाती है। खुद पे भरोसा होना बहुत जरूरी है। और पिच गेंद इस समय कहीं ना कहीं बल्ले का एज लेके शायद अंपायर का सिग्नल आता हुआ वापस आना पड़ेगा इस बल्लेबाज को। पहले विकेट का पतन होता हुआ, द बैट्समैन विल हैव टू कम बैक। पहले विकेट का पतन जरूर हुआ है, वापस आना पड़ेगा सुहास को, जिन्होंने गेंदबाजी करते हुए 11 रन खर्च किए थे, अपने टीम के लिए एक सफलता दिलाई थी। इस बीच देखा जाए तो सस्ते में वापस आते हुए उनके जगह लेने के लिए अब वन डाउन के रूप में नए बल्लेबाज कुलदीपक। इस बीच अगर देखा जाए तो टीम का स्कोर पहले ओवर का खेल बीच मैदान में चलता हुआ 5 रन। 65 रनों का टारगेट दिया है। पहले ओवर का खेल बीच मैदान में चलता हुआ जीत हासिल करने के लिए अभी भी 60 रनों की आवश्यकता है संस्कृति डोंबोली टीम को। अब बल्लेबाजी करते हुए अपने पे भरोसा हो, अपनी हिम्मत होती है, दूसरों पे भरोसा हो, अपनी कमजोरी होती है, लेकिन खेल में कमजोरी से ज्यादा हिम्मत का होना बहुत जरूरी है, क्योंकि जिसके पास होती है हिम्मत उसी को मिलती है अच्छी कीमत। तो हिम्मत से काम करना पड़ेगा, क्योंकि डर से बड़ा कोई वायरस नहीं, हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं है, तो डरना मना है। आपको हिम्मत से काम करना पड़ेगा। कुलदीपक वन डाउन के रूप में मैदान के भीतर जाते हुए सुहास का खेल समाप्त होता हुआ। इस बीच अगर देखा जाए तो दोनों बल्लेबाज बीच मैदान में शाम और कुलदीपक ऑन स्ट्राइक रहेंगे। इस मर्तबा कुलदीपक नॉन स्ट्राइक पर शाम गेंदबाजी बोलते पे पहले ओवर का खेल जारी है। ऐ शाम इस बीच देखा जाए तो 1 विकेट का पतन जरूर हुआ है। राइट आर्म और द विकेट आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आती हुई कहीं ना कहीं जाएगी पॉइंट के क्षेत्र में। इस बीच अगर देखा जाए तो अंपायर का सिग्नल आता हुआ यस ओवर की समाप्ति हो चुकी है। तो पहले ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसान पर संस्कृति डोंबोली टीम का स्कोर हो चुका है सिंगल फिगर में 6 रन। अगर दोस्तों आपको शायद याद होगा 2007 में जो 2020 का वर्ल्ड कप हुआ था, उस वर्ल्ड कप के दौरान आपने देखा इंग्लैंड के खिलाफ विस्फोटक बल्लेबाज भारत के युवराज सिंह ने 6 गेंदों में 6 छक्के मारे थे ब्रॉड को। और इस बीच देखा जाए तो पहले ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर सिंगल फिगर में नजर आता हुआ 6 रन। अब यहां से देखा जाए तो जीत हासिल करने के लिए संस्कृति डोंबोली टीम को 59 रनों की आवश्यकता है। 4 ओवर का खेल बीच मैदान में बचा हुआ और 59 रनों का पीछा करना, यानी 65 रनों का पीछा करने 59 रनों की आवश्यकता है। लोग आगाज को नहीं अंजाम को देखते, अच्छा अंजाम देना होगा दोनों बल्लेबाजों को इस मुकाबले में। तो टीम की तरफ से यहां पर दूसरे ओवर का जिम्मा उठाने के लिए नए गेंदबाज बीच मैदान में पहले ओवर में 6 रन खर्च किए एच शाम ने एक सफलता दिलाई अपने टीम को। तो इस बीच कहीं ना कहीं देखा जाए तो दूसरे ओवर का जिम्मा उठाने के लिए मारूफ बहुत अच्छी बल्लेबाजी का दायित्व निभाया था। मारूफ ने बल्लेबाजी करते हुए 2 छक्के और चौके लगाए थे, लेकिन इस बीच गेंदबाजी के लिए बीच मैदान में आते हुए इस ओवर की पहली गेंद का स्वागत करेंगे कुलदीपक ऑन स्ट्राइक। नॉन स्ट्राइक पर शाम है, गेंदबाजी मोर्चे पे मारूफ। हॅलो हॅलो आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी
कासार्डे गावचे माजी सरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पारकर, त्याच पद्धतीने इरफानजी मुल्ला, तर त्याच पद्धतीने नाना शेट्टी आणि त्यांचे इतर सर्व सहकारी प्रणिलजी शेट्टी, सर्व सहकारी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. इस बीच देखा जाए तो और पिच गेंद हवा में, समय है फील्डर के पास, लेकिन मौका जीवनदान मिला है बल्लेबाज कुलदीपक को. इस बीच देखा जाए तो 2 रन भी लिए दोनों बल्लेबाजों ने. 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे जाता हुआ सिंगल फिगर में 8 रन. इस ओवर की पहली गेंद पे 2 रन की कहानी बनती हुई. 65 रनों का टारगेट है, मंजिल आंखों के सामने, टारगेट को पार करना है. दोनों बल्लेबाज जी तोड़ मेहनत करते हुए, जी हाँ मेहनत करनी होगी क्योंकि मेहनत ऐसी चाबी है जो बंद किस्मत का ताला भी खोलती है. इस बीच देखा जाए तो दूसरे ओवर का खेल प्रगति पथ पे, दूसरा ओवर लेके कहीं ना कहीं गेंदबाजी मोर्चे पे मारूफ, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 2 छक्के और 2 चौके लगाए थे. इस बीच इस ओवर की दूसरी गेंद लेके और पिच गेंद इस समय बिग हिट किया. गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा पार. 6 रन के लिए म्यूजिक बजता हुआ. अब डॉट जाती हुई. इट हैज अ डॉट बॉल, देयर इज नो रन ऑन दिस बॉल. बहुत अच्छी गेंदबाजी का दायित्व निभाते हुए अगर बात की जाए तो मारूफ, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 2 चौके और छक्के 2 लगाए थे. इस बीच देखा जाए तो गेंदबाजी का दायित्व निभाते हुए राइटर राउंड विकेट गेंदबाजी, सामने बल्लेबाज है ऑन स्ट्राइक शाम. शॉर्ट पिच गेंद इस समय कवर पॉइंट में खेला शॉट. इस बीच कहीं ना कहीं 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने बड़ी आसानी के साथ. 1 रन से टीम का स्कोर आगे जाता हुआ 15 पे. 15 अगस्त 1947 को भारत आजाद हुआ था. टीम का स्कोर डबल फिगर में 2 अंकों में नजर आता हुआ 15 पे. गेंदबाजी मोर्चे पे मारूफ गेंदबाजी का दायित्व निभाते हुए अब सामने बल्लेबाज स्ट्राइक रोटेट होता हुआ राज ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंड पर शाम. गेंदबाजी मोर्चे पे मारूफ. इस बीच देखा जाए तो संस्कृति डोंबली बल्लेबाजी करते हुए. शॉर्ट पिच गेंद इस समय बड़ा प्रहार करना चाहते थे लेकिन कहीं ना कहीं पॉइंट के क्षेत्र में ट्रेवल करती हुई गेंद. 1 रन मिला, इजाफा 1 रन का. 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. तो 1 रन की सहायता से टीम का स्कोर आगे जाता हुआ. टीम का स्कोर हो चुका है 16 रन. 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 2 विकेट की नुकसान पर 16 पे. यहां पे चर्चा जरूर होगी लेकिन ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए क्योंकि ज्यादा चर्चा है बड़ा खर्चा साबित हो सकता है. तो म्यूजिक सुनेंगे. इस बीच देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान पर 16. यस डीजे.
ओवर की पहली गेंद और पिच गेंद इस समय मैदान के क्षेत्र में गेंद ट्रैवल करते हुए खिलाड़ी तैनात, एक रन लेने में कामयाबी, तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने दूसरा रन भी पूरा कर लिया। 2 रन से इजाफा होता हुआ टीम का स्कोर आगे जाता हुआ 18 पे। अगर देखा जाए तो इस ओवर की पहली गेंद पे 2 रन लिए हैं दोनों बल्लेबाजों ने। 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे जाता हुआ तीसरा ओवर प्रगति पथ पे। तीसरा ओवर चलते हुए 2 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर हुआ है 18। अब यहां से जो गेंदें आने वाले उन गेंदों में जीतने के लिए 47 रनों की आवश्यकता। राइट आर्म और द विकेट गेंदबाजी, फुल टॉस गेंद इस समय आड़े बल्ले के साथ वन बाउंस गेंद जाती हुई सीमा रेखा पार 4 रनों के लिए यह स्थिति है। इस बीच अगर देखा जाए तो राज के बल्ले से काऊ कॉर्नर के क्षेत्र में आता हुआ एक खूबसूरत चौका, 4 रन की मदद से अब टीम का स्कोर आगे जाता हुआ 22 पे। तीसरा ओवर चलते हुए 2 विकेट के नुकसान पर संस्कृति डोंबिवली टीम का स्कोर हो चुका है 22 रन। राइट आर्म और द विकेट, इस बीच बड़ा शॉट आना बहुत जरूरी इस वक्त और गेंद सीधा क्षेत्ररक्षक के हाथों में। इस बीच वापस आना पड़ेगा, तीसरे विकेट का पतन। इस बीच म्यूजिक सुनते हैं। आम के बल्ले से निकलता हुआ लॉन्ग ऑन के क्षेत्र में एक बिग हिट छक्का आता हुआ 6 रन की मदद से टीम का स्कोर आगे जाता हुआ 2 अंकों में 28 रन। अब यहां से देखा जाए तो तीसरे ओवर का खेल बीच मैदान में चलता हुआ संस्कृति डोंबिवली टीम बल्लेबाजी करते 28 रन पे। इस बीच आड़े बल्ले के साथ फुटोकना बहुत जरूरी था। इसी बीच वन बाउंस गेंद जाती सीमा रेखा बाद मिड विकेट के क्षेत्र में यस दिसे। मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं। दायित्व निभाते हुए बहुत अच्छा दायित्व का और चौका इस मुकाबले के दौरान लगा है। नॉन स्ट्राइक एंड पर अमित है, गेंदबाजी मोर्चे पे गेंदबाजी करते हुए अबू। राइट आर्म और विकेट, शॉर्ट पिच गेंद इस समय फ्रंट फुट पे आए थे, जगह बना ली लेकिन फील्डर गेंद के नीचे वापस आना पड़ेगा। चौथा झटका लगता हुआ यस दिसे। कहा जाए तो 65 रनों का टारगेट है अभी भी।
देखा जाए तो किसी एक को आज इस मुकाबले में हारना पड़ेगा, क्योंकि एक जंगल में दो शेर, एक ट्रे पटरी पे दो ट्रेन, एक म्यान में दो तलवार, एक हाई स्कूल में दो हेडमास्टर और एक राज्य में दो राजा दोस्तों कभी नहीं होगा। यानी एक जाएगा प्रतियोगिता के बाहर, एक रहेगा प्रतियोगिता के अंदर। कौन जाएगा बाहर, कौन रहेगा अंदर? संस्कृति डोंबिवली या फिर यंगस्टार गोलकोट चिपलोन? इस भी देखा जाए तो 3 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर हुआ है 4 विकेट की नुकसान पर 33 रन। पहली गेंद डॉट गेंद साबित करते हुए कहीं ना कहीं गेंदबाजी मोर्चे पे आते हुए गेंदबाज फारूक, जिन्होंने पहला ओवर बहुत अच्छा निभाया था दायित्व ओवर के लिए। इस बीच देखा जाए तो अब दूसरा ओवर लेके टीम की ओर से चौथा ओवर लेके राइटर राउंड विकेट गेंदबाजी और पिच के इस समय बिग 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 सिक्सर। यस दिस इज उन गेंदों में जीतने के लिए 25 शकता। राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी, शॉर्ट पिच गेंद इस समय बैकफुट पे आए थे, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे। इस बीच एक मौका था, जीवन दान मिलता हुआ इस बल्लेबाज को। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे कर लिए। 2 रन से टीम का स्कोर आगे जाता हुआ, टीम का स्कोर हुआ 42। अब यहां से जो गेंदे आने वाले उन गेंदों में जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। टीम का स्कोर हुआ है चौथा ओवर चलते हुए 4 विकेट के नुकसान पर संस्कृति डोंबिवली टीम 65 रनों का पीछा करते हुए टीम का स्कोर हुआ है 42 रन। अब यहां से जो गेंदे आने वाले उन गेंदों में जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। राइट आर्म और दे विकेट मारूफ गेंदबाजी मोर्चे पे। लो बॉल का शायद इशारा अंपायर का। इस बीच अगर देखा जाए तो फाइनल के क्षेत्र में ट्रैवल करती हुई गेंद 1+1 2 रन मिलेंगे, तो 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे जाता हुआ 44 पे। अब यहां से जो गेंदे आने वाले उन गेंदों में जीतने के लिए समीकरण बनता हुआ 21 रनों की आवश्यकता। महंगे साबित होते इस ओवर में फारूक। इस बीच देखा जाए तो राइट आर्म और द विकेट गेंदबाजी मोर्चे पे व्यक्तिगत दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेके गेंदबाज महंगे साबित होते इस ओवर में। टीम का स्कोर हुआ संस्कृति डोंबिवली टीम 4 विकेट की नुकसान पर चौथा ओवर चलते हुए 44 रन पे। 21 रन की आवश्यकता जीत हासिल करने के लिए। शॉर्ट पिच गेंद इस समय नजरें जमाई रखी, गेंद जाते हुए ट्रैवल करते हुए पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात थे, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर लिया। इजाफा 1 रन का होता हुआ 1 रन की सहायता से टीम का स्कोर आगे जाता हुआ 45 पे। 65 रनों का टारगेट दिया है, यानी अभी भी जीत हासिल करने के लिए 20 रनों की दूरी है। दोनों बल्लेबाज बीच मैदान में आक्रामकता दिखाते हुए हौसला बुलंद होना चाहिए। हौसला बुलंद करने का काम मैं खुद प्रोफेसर दिनेश टुकुल करूंगा। इस बीच देखा जाए तो टिप्पा खाने के बाद बल्ले के ऊपर से कीपर के हाथों में गेंद जाती हुई, गेंद डॉट निकालने में कामयाबी। इस समय देखा जाए तो अभी भी जीत हासिल करने के लिए 20 रनों की दूरी है। यहां से देखा जाए तो भरोसा एक दूसरे के ऊपर करना बहुत जरूरी है जो बल्लेबाज है बीच मैदान में, क्योंकि भरोसा और प्यार दो ऐसे पंचे होते हैं, इनमें से अगर एक उड़ जाए तो दूसरा अपने आप उड़ जाता है। भरोसा होना चाहिए, हौसला बुलंद होना चाहिए। दोनों बल्लेबाज बीच मैदान में 20 रन की दूरी है। फासला है तो हौसला है, हौसला है तो घोंसला भी बन सकता है। घायल तो हर एक पंछी है यहां पर, लेकिन जो उड़ सका वही जिंदा है। कोयल कुक से, पेड़ फल से, खेत ऊपर से, और इंसान अपने कर्म से बड़ा बनता है। राइटर राउंड विकेट गेंदबाजी बड़ा हिट करना चाहते थे, कहीं ना कहीं टिप्पा खाने के बाद बल्ले के ऊपर से गेंद कीपर के हाथों में जाती हुई। इसी के साथ अंपायर का सिग्नल आता हुआ ओवर की समाप्ति। तो कुल मिलकर 4 ओवर की समाप्ति पर 4 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर हो चुका है 45 रन। यहां से अब आने वाली गेंदें हैं 6 और 6 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। यस दिसे
कुल मिलकर 4 ओवर की समाप्ति पर 4 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर हुआ है संस्कृति डोंबिवली टीम 65 रनों का पीछा करते हुए 45 रन पे। अब आखिरी 6 गेंदें बचे हुए, 6 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। आखिरी ओवर का जिम्मा उठाने के लिए नए गेंदबाज बीच मैदान में दानिश। इस ओवर की गेंदें आने वाली है 6 और 6 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। राइट आर्म और 2 विकेट गेंदबाजी और पिच गेंद इस समय अंपायर के ऊपर अपने भरोसे पे अटल है। जी हाँ, ये विकेट है। इसी के साथ 5वां झटका लगता हुआ अब वापस आना पड़ेगा इस बल्लेबाज को। इस ओवर की पहली गेंद पे एक मोहर लगाई है, विकेट का पतन, वापस आना पड़ेगा बल्लेबाज को। इसी के साथ म्यूजिक बजता हुआ हुआ। अब बची हुए इस ओवर की गेंदें हैं 5 और 5 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। बीच मैदान में 2 बल्लेबाज सिद्धेश और अमित। संस्कृति डोंबिवली टीम को यदि यह मुकाबला जीतना हो तो 5 गेंदों में 20 रनों की आवश्यकता है। किसकी होगी जीत की आशा, किसकी होगी हार की निराशा, कौन जीतेगा कौन हारेगा, किसकी होगी शिकस्त, किसकी होगी फतेह, कौन बनेगा जीत का करोड़पति, कौन बनेगा हार करोड़पति, थोड़ी समय में डिसाइड करने वाला यह मुकाबला। राइट आर्म मुद्दे विकेट उछाल लेती हुई गेंद, शॉर्ट पिच गेंद थी लेकिन कहीं ना कहीं अंपायर का डिसीजन आता हुआ। इसी के साथ अगर देखा जाए तो गेंद डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए गेंदबाज बहुत चतुराई भरी गेंदबाजी करते हुए। इसी के साथ इस ओवर की अभी भी 4 गेंदें शेष है और 4 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। बीच मैदान में 2 बल्लेबाज संस्कृति डोंबिवली टीम का प्रतिनिधित्व करते हुए सिद्धेश और अमित। इस मुकाबले के दौरान अच्छी बल्लेबाजी करनी होगी लेकिन किसमें कितना दम है, कौन पानी कम है, थोड़ी समय में पता चलने वाला यह मुकाबला। राइट आर्म और 2 विकेट, 4 गेंदों में 20 रनों की आवश्यकता। फुल टॉस गेंद, इस समय बड़ा प्यार आना जरूरी है लेकिन गेंद के नीचे फील्डर है। इस बीच छठा विकेट गिरता हुआ वापस आना पड़ेगा इस बल्लेबाज को। इस ओवर की तीसरी गेंद पे एक सफलता दिलाई अपनी टीम को। यस दिसे निहाल क्रिकेट क्लब कात्रीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या कासाडे गावचे माझ्या कासाडे गावचे माजी सरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पारकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा आमच्या मंडळाच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। संतोषजी पारकर मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण 2,50,000ची स्पर्धा देखील कासाड्याच्या मैदानावरती पाहिली होती। त्या स्पर्धेचे आयोजक संतोष पारकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या मंडळाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होईल। एक युवा नेतृत्व आहे कासाडे गावचं, युवा उद्योजक देखील आहेत आणि खूप युवा वर्ग त्यांच्या सोबत सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो। ते आमचे कासाडे गावचे सुपुत्र संतोषजी पारकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल। कासाडे गावचे माजी सरपंच, 5 वर्ष सरपंच पदाची कारकीर्द त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली होती। यानंतर आमचे वारगाव गावचे धडाडीचे युवा नेतृत्व आमचे मित्र नाना शेट्ये जे उपसरपंच आहेत वारगावचे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होती। हे देखील युवा उद्योजक आहेत। कासाडे गावचे बरेचसे उद्योजक आमच्या या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत। नाना शेट्ये यांचा सन्मान होतोय। यानंतर प्रणिल शेट्ये आमचे युवा उद्योजक आहेत, त्यांचा देखील सन्मान होईल। मायनिंग आणि बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं नाव आपलं कमावलंय। ते आमचे युवा उद्योजक प्रणिल शेट्ये यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर आमचे मित्र आणि दिल्लीतील स्पर्धेमध्ये ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं होतं आणि बाईक रेसिंगमध्ये ज्यांचा 3रा क्रमांक आला होता दिल्ली येथे, ते आमचे कासाडे गावचे युवा उद्योजक आणि बायकर मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अभि पाताडे या ठिकाणी अभिजित पाताडे उपस्थित आहेत। त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। एकदा टाळ्यांचा कडकडाट करा, कारण मित्रांनो भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी दिल्लीमध्ये केलं होतं आणि 3रा क्रमांक बाईक रेसिंगमध्ये। यानंतर आमचे
दुसरे मित्र अमोल केवटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान होईल. कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं आपलं नाव कमावलंय. कॉम्प्युटरमधील किडा म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर आमचे मित्र अमोल केवटे या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर या गावचेच सुपुत्र, मात्र सध्या ते वारगावमध्ये स्थायिक आहेत. त्याच पद्धतीने उद्योजक देखील ते आहेत. इरफान मुल्ला यांचा या ठिकाणी सन्मान होईल. याच गावचे ते सुपुत्र आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. यानंतर आमचे मित्र गोट्या पंकेरकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत वारगाव गावावरून, त्यांचा देखील सन्मान होईल. बरेचसे युवा उद्योजक आले आहेत, त्यांचा सन्मान झालाय, त्यांचं स्वागत झालंय. आप आए बहार आई. आमच्या या कार्यक्रमाला आपण 4 चांद लावलायत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. ओव्हर टू टुकरुल सर. तो इस मैच पर यंगस्टर गोवलकोट चिपलून टीम ने एक तरफा विजय प्राप्त किया. इस बीच अगर देखा जाए तो आखिरी ओवर तक ये मुकाबला गया था. 6 गेंदों में 20 रनों की आवश्यकता थी, लेकिन कहीं ना कहीं दानिश ने अच्छा दायित्व निभाया. गेंदबाजी करते हुए यंगस्टर गोवलकोट चिपलून टीम ने इस मैच पर एक तरफा कब्जा किया. कॉन्ग्रेचुलेशंस ऑन योर सक्सेस. इसी के साथ मैं दिनेश टुकुर यहां पे रुक जाता हूं.